प्रॅक्टिस सेट 3.1 ट्रायंगल चॅप्टरमधला. इन द फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी दिलेला पहिला लिहा बेटा. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज द ट्रान्सवर्सल. पी क्यू काय आहे? ट्रान्सवर्सल. ए बी कोणाला पॅरलल आहे? सी डीला. आता काय म्हणले? रेपीटी इज अँगल बायसेक्टर ऑफ कोणता? अँगल बी पी क्यू. हा बी पी क्यूचा हा पी टी बायसेक्टर आहे. म्हणून काय करता येते बेटा? बी पी टी क्यू पी टी बरोबर इथं काय घेऊया? एक्स. लेट बी पी टी इज इक्वल टू क्यू पी टी इज इक्वल टू काय घेतलं? एक्स. हा जर बायसेक्टर असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? अँगल बी पी क्यू इज इक्वल टू बी पी टी प्लस क्यू पी टी विच इज इक्वल टू एक्स प्लस एक्स बरोबर काय येते बेटा? 2x. देअरफॉर अँगल बी पी क्यू बरोबर 2x. समजा ह्याला आपण नंबर 2 दिला. ठीक आहे. दुसरं काय म्हटले? रे क्यू टी. रे क्यू टी इज ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू डी. पकोडे नाही बाबा, पी क्यू डी आहे. ओके, पी क्यू डी. आता पी क्यू डीकडे बघा. पी क्यू डी समजा इथं मी वाय घेतो, इथं मी वाय घेतो. आता हे बायसेक्टर आहे म्हणणार, हे त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? सेम आहेत, अँगल सेम आहेत. ठीक आहे. मग आता पी क्यू टी लेट अँगल पी क्यू टी इज इक्वल टू अँगल डी क्यू टी इज इक्वल टू वाय. धरलो. देअरफॉर मग अँगल डी क्यू पी, अँगल डी क्यू पी बरोबर काय येते बेटा? डी क्यू टी प्लस पी क्यू टी. पी क्यू टी वाय प्लस वाय. किती वाय झाले बेटा? 2y. देअरफॉर अँगल डी क्यू पी बरोबर किती वाय झाले? 2y. समजा ह्याला देऊया नंबर 3 आणि ह्याला नंबर देतो मी 4. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा बरं का, आत्ताच म्हणलं होतं ए बी हे कोणाला पॅरलल आहे? सी डीला. आहे का नाही? हो आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला बघा सी दिसतो का? बघा रे. हो का? हो का? असं आहे. हो का? आहे का? सी म्हणजे कोणते अँगल्स असतात सांगा बरं का? ह्या दोघांची बेरीज 180 असते. म्हणजेच कोणते अँगल असतात? इंटेरियर अँगल असतात. आहे का नाही? बघा बरं का. मग अँगल बी पी क्यू प्लस डी क्यू पी. बी पी क्यू डी क्यू पी. अँगल बी पी क्यू प्लस अँगल डी क्यू पी इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहा. इंटेरियर अँगल्स टेस्ट. इंटेरियर अँगल थेरम करा किंवा टेस्ट करा. इंटेरियर अँगल टेस्ट करा किंवा इंटेरियर अँगल त्या ठिकाणी काय करा? थेरम त्या ठिकाणी करू शकता. आणि हे केल्यानंतर त्या ठिकाणी काय येतं पुढे पहा. किंवा सिम्पल इंटेरियर अँगल्स केलं तर बी तुम्हाला काय अडचण नाही त्या ठिकाणी. पहा. देअरफॉर आत्ताच बी पी क्यूची व्हॅल्यू इथं काढला बघा. किती काढला? 2x आहे. आणि डी क्यू पीची किती आहे? 2y. कुठून आलं सर? फ्रॉम 2 and 4. व्हेरी गुड. फ्रॉम 2 and 4 बरोबर किती डिग्री आहे सर? 180 डिग्री आहे. व्हेरी गुड. काय कॉमन निघतं? 2. एक्स प्लस वाय बरोबर किती आलं बेटा? 180. एक्स प्लस वाय बरोबर 180 डिवायडेड बाय किती रे? म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर 2 कॉमन काढलं बरं का इथं बेटा. उच्चार माझा थोडं चुकला. 90 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस वाय बरोबर 90 डिग्री तुमचं आलेलं आहे. आणि ह्याला नंबर देतो मी 5. हो काय? एक्स प्लस वाय किती आला? 90 डिग्रीला. आता राहिला हा मधला पी टी क्यू. इन ट्रँगल पी टी क्यू बघा. इन ट्रँगल पी टी क्यू अँगल पी टी क्यू प्लस अँगल आत्ताच शिकलो की तुम्हाला इकडून फक्त मधली व्हॅल्यू बदला. इथं पी क्यू टी प्लस अँगल क्यू पी टी इज इक्वल टू किती रे? 180 डिग्री. रिझन सांगा. सम ऑफ मेजर्स ऑफ all angles
ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. लिहिलं. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिद्ध करायचं आहे अँगल पी टी क्यू बरोबर 90 डिग्री. मग आत्ता पहा बेटा, अँगल क्यू पी टी बघा, अँगल ह्याच्यामध्ये बघा, अँगल क्यू पी टी किती आहे बेटा, एक्स आहे. हो का, इथं आहे का, फ्रॉम 1. अँगल पी टी क्यूला पी टी क्यू लिहिलं. अँगल क्यू पी टी किती आहे म्हटलं आत्ताच आपण, एक्स आहे, फ्रॉम 1. आणि अँगल पी क्यू टी बघा, हो का, पी क्यू टी कुठे गेलं, हो का, पी क्यू टी किंवा पी क्यू टी बरोबर काय आहे, वाय आहे. हे कुठून आलं, फ्रॉम 3. बरोबर आहे. देअरफॉर आता अँगल पी टी क्यू प्लस एक्स प्लस वाय बरोबर 180 डिग्री. एक्स प्लस वाय आत्ताच काढला, किती काढला रे, 90 डिग्री. देअरफॉर अँगल पी टी क्यू प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल पी टी क्यू बरोबर 180 डिग्रीमधून 90 डिग्री गेले. हे कुठून आलं, फ्रॉम 5. कितीमधून आलं, फ्रॉम 5. देअरफॉर अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. मग लिहायचं हेन्स प्रूव्ड, सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व करू शकता. ओके.